अमरावती के प्रसिद्ध छतरी तालाब पर सामाजिक सरोकार की एक अनोखी पहल देखने को मिली, जहां विधायक रवि राणा और भाजपा नेता नवनीत राणा ने श्रमदान कर स्वच्छता का संदेश दिया। रवि राणा के जन्मदिन के मौके पर आयोजित इस अभियान में न सिर्फ सफाई की गई, बल्कि तालाब के विकास को लेकर भी बड़े ऐलान किए गए। बिलकुल, आज सकाळी 6 वाजतापासून युवासेना पार्टीचे सगळे कार्यकर्ते, सगळे नगरसेवक, सगळे अधिकारी या ठिकाणी पूर्ण नाल्या साफ करण्याचं काम, छत्री तलावामधला गाळ काढण्याचं काम, मोठ्या प्रमाणात काचेचे तुकडे पडले होते ते वेचून आम्ही जमा केले। या ठिकाणी देवादेवतांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या आम्ही जमा करून एका ठिकाणी ठेवल्या। मोठ्या प्रमाणात मोठमोठे गोटे होते ते जमा करण्याचं काम केलं। इथे लहान मुलं येतात, बुजुर्ग लोक येतात, सगळे या ठिकाणी खेळतात, मनोरंजन करतात। म्हणून या ठिकाणी स्वच्छतेच्या माध्यमातून छत्री तलावाला सुंदर स्वच्छ करण्याचं काम वाढदिवस नाही तर जनसेवा दिवस म्हणून आम्ही साजरा केलेला आहे। आणि छत्री तलावाची पाहणी करताना आमचे उपमहापौर आहे, गटनेता आहे, अनेक या ठिकाणी महापौर आहे, सगळ्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी 4 बोट येणाऱ्या काळामध्ये आम्ही इथे सुरू करणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा या ठिकाणी बसला पाहिजे, या संदर्भात सुद्धा आम्ही प्रस्तावाला मान्यता घेणार आहे। आणि एक तरंगत रेस्टॉरंट हे सुद्धा सुरू झालं पाहिजे। याच्यासाठी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना सुद्धा 25 कोटी रुपये आम्ही यावर मागणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा या विकासासाठी 25 कोटी रुपये मागणार आहे, जेणेकरून आपल्या छत्री तलावाचा विकास झाला पाहिजे, एक चांगला पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे।